नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 एप्रिल 2026 पर तथा संपूर्ण राशिफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो करण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:12 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोण योग करेल. शुक्राबरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी बुध आणि हर्षचा सुद्धा लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील बुध आणि द्वितीयातील हर्षद हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसते. अडकलेली कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. मित्र परिवारांना भेटीगाठी होतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चमकदार संकल्पना तुम्हाला सुचू शकतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील बुध आणि तुमच्याच राशीतील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे तुम्हाला काय चांगल्या संकल्पना सुचू शकतील. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा समोर येऊ शकते. जे तुमच्या कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलं काही उत्पन्न किंवा चांगले लाभ मिळू शकते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अतिशय उत्तम अशा संकल्पना तुमच्या समोर येणार. अचानक काही तुम्हाला लाभ मिळू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. कामाच्या निमित्तानं आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील शुक्राबरोबर लाभ योग करेल. व्ययातील हर्षल आणि दशमातील बुध हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आणि आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. अतिव्यतिरिक्त कामं मार्गी लागतील. थोडं फिरणं वगैरे होईल मात्र कामं पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकते. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. तुमचा अंदाज बरोबर ठरू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस हे तुम्ही करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव किंवा चांगला संधी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकते.
दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या-8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील बुध आणि लाभातील हर्षद हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे थोडं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही कामं तुमची मार्गी लागू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होणार आहे. मात्र अडकलेली कामं की ज्यामध्ये अडथळे किंवा पूर्ण होत नाहीत, कोर्ट दरबारी असलेली कामं, कागदोपत्री व्यवहार या सर्वातून अचानकपणे तुम्हाला काही चांगला मार्ग मिळू शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील बुध आणि दशमातील हर्षद हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं होती की अगदी सहजपणे मार्गी लागू शकते. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर खेळता जाण्याचा योग सुद्धा संभवतो. अडकलेले पैसे तुमचे किंवा येणी येऊ शकते. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित तुम्हाला लाभ मिळू शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. दिवसाचं तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार कादे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील बुध आणि भाग्यातील हर्षद हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. तुमचा मूड सुद्धा पण चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जायचा योग सुद्धा संभवतो. काही छोटे मोठे लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आणि षष्ठातील बुध आणि अष्टमातील हर्षद हे परस्पर लाभयोग आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस सर्वोत्तम असेल. याच कमाने ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित मार्गी लागून आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील बुध आणि सप्तमातील हर्षद हे परस्पर लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातले वातावरण सुद्धा चांगलं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज अचूक ठरतील.
शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली काही कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील बुध आणि षष्ठातील हर्ष हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस ही सर्व कामं किंवा अडकलेली कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर बाहेर फिरण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. ती पूर्ण होताना दिसते. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील बुध आणि पंचमातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लावू शकतील. चांगल्या इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. याचप्रमाणे थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी अडकलेली कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लावू शकतो. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यासाठी काही खर्च सुद्धा करावा लागेल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता उत्तम राहतील. तुमची अडकलेली कामं सहजपणे मार्गी लागू शकतील. कोर्ट दरबारी सुद्धा अडकलेली कामं तुमची येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र थोडं फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी कसाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील बुध आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लागताना दिसून भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभव, धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. थोडं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुमची कामं मार्गी लागू शकते. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकते. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली किंवा उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुम्हाला मिळू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्दशीच्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तुमच्याच राशीतील बुध आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं दमछाक झाल्यासारखे वाटेल परंतु कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात सुद्धा तुमची कामं मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. काही संकल्पना किंवा काही आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात शुभफलदायी अशाच असणार आहेत. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस आजचा तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.